मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी आजची सर्वात मोठी आणि साक्षात पेपरला आलेली बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी आता बघा पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता, या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे। बघा तुम्ही सुद्धा इथं लाईव्ह स्वरूपात या ठिकाणी पेपरला देखील दाखवलेले आहे। त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजचीच आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे, यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे। चला तर बघा पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यासाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता तसेच नमोचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता दिवाळी सणानिमित्त त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे। बघा तर बघा शेतकरी बांधवांनो, आता लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा आता पीएम किसान महासन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता आज दुपारी 4 ते 5 वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा या ठिकाणी येणार आहे। बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे। ही माहिती लवकरच आलेली आहे, कारण की तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षात पेपरला ही माहिती आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की पेपरमध्ये सांगितलेलं आहे की बघा आता डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आज पैसे जमा होणार आहे। बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे, यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया। राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। ती म्हणजे आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता बघा आज 2 ते 3 तासामध्ये येणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहे। बघा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनाचा हप्ता तुम्हाला नुकताच बघा 2 ऑगस्ट रोजी मिळाला आणि पीएम किसानचा हप्ता देखील तुम्हाला मिळाला आहे। आता शेतकरी मित्र बघा सर्वात महत्त्वाचं बघा, आता पीएम किसानचा तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी पैसे मिळाले, तसेच बघा नमोचे पैसे सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर आता जमा झालेले आहेत। परंतु आता शेतकरी बांधवांनो, हप्ता हा लवकरच काय येत आहे, शेतकऱ्यांचा खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पाडली होती। म्हणजे की बघा आता दिवाळी सुद्धा सण जवळ आलेला आहे। आता दिवाळी निमित्त सुद्धा सरकारपाशी आता पैसे नाही आहे, म्हणजे की बघा शेतकऱ्यापाशी पैसे नाही आहे, त्यामुळे सरकार आता शेतकऱ्याला पैसे देत आहे। आता त्या ठिकाणी बघा शेतकऱ्याचे पीक विमा असो, बघा शेतकऱ्याचे भरपूर नुकसान सुद्धा झालेले आहे, त्यामुळे सरकारकडे पैसे नसल्यामुळे आता बघा शेतकऱ्यांच्या बँकेवर आता डायरेक्ट सरकार पैसे जमा करण्यात येत आहे। बघा त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे। यांचे कारण असं आहे की बघा केंद्र आणि महाराष्ट्र दोन्हीकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। व तसेच शेतकरी मित्र बघा शेतकऱ्यांना थोडासा वेळ आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे। मागे शेतकरी बांधवांनो बघा आणि मित्रांनो, आता 21वा हप्ता बघा प्लस 8वा हप्ता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याला बघा 8,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्र बघा आता 8,000 रुपये कशा काळ मिळणार आहे, बघा ज्या शेतकऱ्याचे बघा 20वा हप्ता मिळाला नसेल, ज्या शेतकऱ्याला 19वा पीएम किसानचा हप्ता मिळाला नसेल, अशा शेतकऱ्याला ई-केवायसी केल्यानंतर या तिन्ही जे काय राखलेले हप्ते आहे त्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे। व तसेच शेतकरी मित्र बघा नमो शेतकरी योजनाचे हप्ते म्हणजेच बघा ज्या शेतकऱ्याला 6वा हप्ता मिळाला नसेल, ज्या शेतकऱ्याला 7वा हप्ता नमोचा मिळाला नसेल, अशा शेतकऱ्याला सुद्धा ई-केवायसी केल्यानंतर त्यांचे जे काय राखलेले हप्ते आहे त्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा तुम्ही स्वतः आता पेपर या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यात करण्यात आलेले आहे। बघा पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये येत्या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ते 18 जिल्हे कोणते आहेत, बघा पुढील हप्ता पुढील 2 ते 3 तासा बघा दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा आज 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, उद्या बघा अशा 2 या 3 दिवसामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे। बघा एकाच वेळी शेतकरी मित्र बघा एकाच वेळी सर्वच जिल्ह्यात पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात, त्यामुळे सरकारनं हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्यांची विस्तार यादी सरकारने दिलेली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे 2,000 आणि पीएम किसान योजनाचे 2,000 असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यात
खात्यामध्ये देण्यात येणार आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधी उपलब्ध असल्यामुळे सरकारकडे निधीची कमतरता नाही आहे. त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. म्हणजे की शेतकरी मित्र बघा, मागच्या वेळेस 20व्या हप्त्याबद्दल काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता बघा, दोन्ही हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 2 या 3 तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. 100% खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्य आणि केंद्रकडे दोन्ही सरकार, बीजेपी सरकार मिळून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21 हप्ता आज दुपारी 3 वाजेनंतर 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 4,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. बघा, आता दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे. मागच्या वेळेस नमो आणि पीएम किसानचा हप्ता जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता. त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे. बघा, शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडणार नाही, कारण की आता 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे. तुम्हाला आज SMS पण देखील येऊ शकतो. त्यामुळे मोबाईलकडे तुम्हाला लक्ष देऊन राहायचं आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेत आज पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता जर तुमचे पंजाब नॅशनल बँक मध्ये आज पैसे मिळणार आहे व तसे बघा इंडियन बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ कॅनडा, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक या सर्व खात्यामध्ये आज टोटल 4,000 रुपये पडण्यात येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आज या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा, या यादीत जर तुमचे बँकेचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत? बघा, महत्त्वाचे 18 जिल्हे आहेत. जर या 18 जिल्ह्यापैकी जर या यादीत तुमचं 18 जिल्ह्यापैकी नाव असेल तर डायरेक्ट आज तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, ते 18 जिल्हे कोणते आहेत? महत्त्वपूर्ण शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का? बघा, सर्वात पहिले जिल्हा म्हणजे की बघा पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, बघा सातारा, सोलापूर, रायगड, पालघर आणि ठाणे या 18 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे. बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर ज्या शेतकऱ्याला आज पैसे जमा नाही झाले तर उद्या 100% बघा दिवाळीनिमित्त त्यांच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.